वेलकम स्टुडंट. 12च्या सिलेबसमधला अतिशय महत्त्वाचा लेसन जो आहे तो कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन तो आपण स्टडी करतोय. आणि हा जो लेसन आहे याच्यामधल्या सगळ्या कन्सेप्ट सुरुवातीपासून जर आपण क्लिअर करत राहिलो किंवा त्याच्यामध्ये दिलेले स्टेटमेंट जर आपण नीट समजून घेतले तर हा लेसन समजायला अजिबात अवघड जात नाही. मात्र तुम्ही जर त्यातले कन्सेप्ट क्लिअर केल्या नाहीत, त्यातले वर्ड जर तुम्हाला समजले नाहीत तर मात्र हा लेसन आपल्याला डिफिकल्ट वाटतो. सो त्यासाठी याच्यामधला प्रत्येक पॉईंट तितकाच सिरियसली जो आहे तो लर्न करा आणि नीट समजून घ्या. लेसन लेंदी आहे, मोठं आहे, मात्र कन्सेप्ट एक एक बीट जर आपण व्यवस्थित शिकलो तर अवघड जाणार नाही. मग आता याच्यामध्ये जे पॉईंट आपण आत्तापर्यंत स्टडी केले, जे बीट्स आपण आत्तापर्यंत पाहिले ते काय काय स्टडी केलं तर सगळ्यात फर्स्ट जसं सगळ्या टॉपिकमध्ये दिलं जातं जसं रेस्पायरेटरी सिस्टीम ह्युमन बिईंगमधली स्टार्ट करण्याआधी बाकीच्या ऑर्गॅनिझममध्ये कोणते रेस्पायरेटरी ऑर्गन आहेत हे आपण पाहिलं. तसं एक्सक्रिएटरी सिस्टीममध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. इन द सेम वे कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या लेसनमध्ये आपण बघितलं की ह्युमन बिईंगची जी नर्वस सिस्टीम आहे ती स्टार्ट करण्याआधी बाकीचे जे ऑर्गॅनिझम आहेत त्याच्यामध्ये पोरीफेरामधले स्पॉन्जेस आपण बघितले, हायड्रा पाहिला, त्यानंतर प्लॅटिहेल्मिंथिसमधलं ऑर्गॅनिझम यांच्यामधली नर्वस सिस्टीम कशी आहे, किती डेव्हलप झालेली आहे हे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघितलं. त्यानंतर नेक्स्ट ह्युमन बिईंगची जी नर्वस सिस्टीम आहे ही सिस्टीम बेसिकली न्यूरॉन किंवा नर्व सेल आणि न्यूरोग्लियल सेल या दोन टाईपच्या सेलपासून बनलेली असते. मग ह्या दोन्ही सेल आपण डिटेल पाहिल्या. मग नर्व सेल, तिचं स्ट्रक्चर, सायटॉन, सेल बॉडी, त्यानंतर डेंड्रॉन, डेंड्राइट्स, ॲक्झॉन असे वेगवेगळे पॉईंट जे आहेत ते आपण याच्यामध्ये स्टडी केले. न्यूरॉनचं डिटेल स्ट्रक्चर स्टडी केल्यानंतर त्यांचे जे बंडल्स आहेत ज्यांना फॅसिकल आपण म्हणतो, इपिन्युरियम, पेरिन्युरियम, एंडोन्युरियम हे कनेक्टिव्ह टिश्यूचे कव्हरिंगसुद्धा आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. न्यूरॉनच्या स्ट्रक्चरनंतर नेक्स्ट आपण न्यूरोग्लियल सेल स्टडी केल्या ज्या नर्वस सिस्टीममधल्या सपोर्टिंग सेल्स आहेत. तर या न्यूरोग्लियल सेल ज्या आहेत तर याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. तर काही न्यूरोग्लियल सेल आपल्याला सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये पाहायला मिळतात, काही न्यूरोग्लियल सेल आपल्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये मायक्रोग्लिया, त्यानंतर ऑलिगोडेंड्रोसाइट असे वेगवेगळे न्यूरोग्लियल सेलचे जे टाईप आहेत, ॲस्ट्रोसाइट आपण पाहिलं. तर हे टाईप आणि त्यांचं फंक्शन ते कुठे आहेत, त्या ठिकाणी त्यांचं काम काय आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो हे जे आपण आत्तापर्यंतचे पॉईंट्स पाहिले, आय होप याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. फक्त एकदा ऐकलं आणि सगळ्या लक्षात राहिलं असं होत नाही. एकदा ऐका, व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर तो पॉईंट रीड करा, ते तुम्हाला अजून क्लिअर होत जाईल. त्यानंतर नेक्स्ट या आधीच्या लेक्चरमध्ये, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण या न्यूरॉनच्या किंवा नर्व सेलच्या काही कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी पाहिल्या. जसं की एक्सायटॅबिलिटी, ह्या ज्या न्यूरॉन आहेत त्यांच्याकडे एक्साईट होण्याची ॲबिलिटी आहे. त्यानंतर सेकंड आपण याच्यामध्ये पाहिलं एक्सायटॅबिलिटीनंतर कंडक्टिव्हिटी, ते त्यांचं इम्पल्स स्टिम्युलस नेक्स्ट न्यूरॉनकडे कंडक्ट करू शकतात. ओके, सो एक्सायटॅबिलिटी, कंडक्टिव्हिटी, त्यानंतर स्टिम्युलस म्हणजे काय हे आपण पाहिलं. मग त्यात तीन टाईप पाहिले, थ्रीशोल्ड स्टिम्युलस आपण पाहिलं, त्यानंतर नेक्स्ट सबलिमिनल स्टिम्युलस आणि शेवटचा जो आहे तो सुप्रालिमिनल स्टिम्युलस. तर असे तीन टाईपचे स्टिम्युलस जे आहेत ते आपण याच्यामध्ये स्टडी केले. ओके, त्यानंतर सिनॅप्टिक डिले काय असतं, रिफ्रॅक्टरी पिरियड काय आहे, समेशन काय आहे, ऑल ऑर नन लॉ काय आहे, हे कन्सेप्ट जे आहेत ते आपण याच्यामध्ये स्टडी केलेले आहेत. हे सगळे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर नर्वस सिस्टीम समजून घेण्यामधला किंवा नर्वस सिस्टीम समजण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा एक पॉईंट आहे तो म्हणजे सिनॅप्स. आणि या सिनॅप्समधून होणारं इम्पल्सचं ट्रान्समिशन हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर सगळ्यात फर्स्ट आपण पाहणार आहोत सिनॅप्टिक ट्रान्समिशन म्हणजे काय. सिनॅप्स म्हणजे काय हे आपण आधी पाहिलेलं आहे की दोन न्यूरॉनच्या मध्ये जो स्मॉल गॅप, जी स्पेस असते त्या स्पेसला आपण सिनॅप्स असं म्हणतो. ओके, तर हा जो गॅप किंवा ही जी स्पेस आहे या स्पेसमधून इम्पल्स कसा ट्रान्समिट होतो हे आपण पाहणार आहोत. ॲक्च्युली एका न्यूरॉनमधून कसा इम्पल्स ट्रान्समिट होतो हे आधी समजणं गरजेचं आहे. मग तो इम्पल्स त्या गॅपमधून कसा जातो हे आपल्याला समजू शकतं. मात्र सिलेबसमध्ये देताना पहिल्यांदा सिनॅप्स दिलेला आहे, तर आपण त्याच्याबद्दल पहिल्यांदा इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. सो फर्स्ट, व्हॉट इज सिनॅप्टिक ट्रान्समिशन. सिनॅप्समधून इम्पल्स कसा ट्रान्समिट होतो तर बघा, सिनॅप्टिक ट्रान्समिशन. ओके, ॲक्च्युअल डेफिनेशन पाहण्याआधी बघा, फॉर एक्झाम्पल
ही एक न्यूरॉन असेल किंवा नर्व सेल असेल. हे ॲक्झॉन आहे, हे ॲक्झॉन एंड किंवा ॲक्झॉन टर्मिनल आहे. तर ही जी न्यूरॉन आहे, तर या न्यूरॉनमध्ये इम्पल्स ह्या ॲक्झॉनच्या अलॉंग कसा ट्रॅव्हल होतो, तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती पाहिजे तो जो ॲक्झॉन आहे ते चार्ज, त्याचं जे मेम्ब्रेन आहे ते चार्ज्ड मेम्ब्रेन असतं. म्हणजे याच्यामध्ये चार्ज असतो. फॉर एक्झाम्पल बाहेर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर आतमध्ये निगेटिव्ह चार्ज, या पद्धतीनं चार्ज मेम्ब्रेन असतं. आणि हे जे चार्ज मेम्ब्रेन आहे, जेव्हा या ठिकाणी इम्पल्स येतो तेव्हा आयनची मूवमेंट होते. म्हणजे बाहेरचे आयन आतमध्ये एंटर करतात, ज्याच्यामुळे बाहेर निगेटिव्ह चार्ज आणि आत पॉझिटिव्ह चार्ज, आधीच्या रिव्हर्स कंडिशन क्रिएट होते आणि पोटेन्शियल डिफरन्स जनरेट करून हा जो इम्पल्स आहे तो या टर्मिनलपासून या टर्मिनलकडे ट्रॅव्हल होतो. याचे सगळे डिटेल जे आहेत ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहोत. पण तुम्हाला यासाठी सांगितलं की ॲक्झॉनमधून ॲक्च्युली इम्पल्स कसा ट्रॅव्हल होतो, तर चार्ज आयन जे आहेत त्यांच्या मुवमेंटच्या मदतीनं, इलेक्ट्रोकेमिकल मीन्सच्या मदतीनं हा इम्पल्स ह्या एंडपर्यंत येतो. ठीक आहे. सपोज या एंडपर्यंत इम्पल्स आला, एंडपर्यंत कसा आला याची डिटेल्स पुन्हा एकदा सांगते, आपण नेक्स्ट पाहणार आहोत. नेक्स्ट एंडपर्यंत इम्पल्स आला, त्यानंतर सपोज हा दुसरा न्यूरॉन आहे. आता या दुसऱ्या न्यूरॉनकडे हा इम्पल्स जाणार आहे. मग आता हा न्यूरॉन आणि दुसरा न्यूरॉन याच्यामध्ये काय आहे, गॅप आहे, थोडीशी स्पेस आहे. आणि या स्पेसलाच आपण काय म्हणतोय, सिनॅप्स असं म्हणतो. तर या सिनॅप्समधून इम्पल्सचं ट्रान्समिशन कसं होतं, तर त्यालाच आपण सिनॅप्टिक ट्रान्समिशन असं म्हणतो. बघा, काही कन्सेप्ट लक्षात घ्या. जो गॅप आहे या गॅपला म्हटलं जातं सिनॅप्स. दुसरी गोष्ट, सिनॅप्सच्या आधीची जी न्यूरॉन आहे तिला म्हटलं जातं प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, म्हणजे सिनॅप्सच्या आधीची न्यूरॉन. आणि सिनॅप्स नंतर जे आहे तिला म्हटलं जातं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. सिनॅप्सच्या नंतरची जी न्यूरॉन आहे तिला म्हटलं जातं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. सो या पद्धतीनं दोन टाईपच्या न्यूरॉन आहेत, प्री सिनॅप्टिक आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आणि मध्ये जो गॅप आहे या गॅपला काय म्हणतोय आपण, सिनॅप्स असं म्हणतोय. तर बघा, या ॲक्झॉनच्या अक्रॉस इम्पल्स कसा ट्रान्समिट होतो, तर या आयन्सच्या मदतीने इम्पल्स किंवा स्टिम्युलस जो आहे तो ट्रान्सफर केला जातो. मात्र या एंडला आल्यानंतर या न्यूरॉनकडे असणारा इम्पल्स या न्यूरॉनकडे जाताना कुठून जाणार आहे, तो या सिनॅप्समधून जाणार आहे. तर इम्पल्सचं हे जे ट्रान्समिशन आहे, एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे इम्पल्स ट्रान्समिट होणार आहे आणि जाताना या गॅपमधून या सिनॅप्समधून तो जाणार आहे. आणि याच कंडक्शनला आपण काय म्हणणार आहोत, सिनॅप्टिक ट्रान्समिशन. सो सिनॅप्टिक ट्रान्समिशन समजण्यासाठी सिनॅप्स सगळ्यांना कळलेलं असलं पाहिजे. प्री सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय माहिती पाहिजे आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय माहिती पाहिजे. सो आता मला वाटतं हे समजलेलं असेल. दोन न्यूरॉनच्या मधल्या गॅपला म्हणायचं सिनॅप्स, सिनॅप्सच्या आधीची न्यूरॉन प्री सिनॅप्टिक, सिनॅप्सच्या नंतरची न्यूरॉन पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, याची डेफिनेशन आपण पाहणार आहोत. सो बघा, द प्रोसेस of transmission, the process of transmission of impulse, process of transmission of impulse from presynaptic neuron to post synaptic neuron through synapse. Okay, so the process of transmission of impulse from presynaptic neuron to postsynaptic neuron is called synaptic transmission. प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनकडे जो काही इम्पल्स आहे तो इम्पल्स पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनकडे ट्रान्समिट करणं, यालाच काय म्हटलं जातं,
सिनॅप्टिक ट्रान्समिशन असं म्हटलं जातं. आणि हे जे ट्रान्समिशन आहे, इम्पल्स जो कंडक्ट केला जाणार आहे तो सिनॅप्समधून कंडक्ट केला जाणार आहे. ओके, यानंतर नेक्स्ट बघा, दोन न्यूरॉनच्या मध्ये जे सिनॅप्स असतात, हे सिनॅप्स बेसिकली दोन टाईपचे असतात. एक इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि दुसरा जो आहे तो केमिकल सिनॅप्स. मग इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणजे काय आणि त्याच्यामधून इम्पल्स कसा ट्रान्सफर होतो आणि केमिकल सिनॅप्स म्हणजे काय असतं, ह्या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. सो याच्यामध्ये फर्स्ट देअर आर टू टाइप्स ऑफ सिनॅप्स. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इलेक्ट्रिकल सिनॅप्स. इलेक्ट्रिकल सिनॅप्स. ओके, सो इलेक्ट्रिकल सिनॅप्स काय बघा, व्हेरी नॅरो गॅप इन बिटवीन टू न्यूरॉन. ओके, सो दोन न्यूरॉनच्या मध्ये असणारा खूप नॅरो गॅप जो आहे त्या गॅपला आपण इलेक्ट्रिकल सिनॅप्स म्हणतोय. किंवा दोन न्यूरॉनच्या मध्ये जो गॅप असतो नॉर्मली किती असतो, केमिकल सिनॅप्सच्या बाबतीत बघाल तर तुम्ही 20 to 30 नॅनोमीटर एवढा तो गॅप असतो. मात्र इलेक्ट्रिकल सिनॅप्स जो आहे तो खूप नॅरो, त्याच्यापेक्षा बराच कमी त्याचा साईज असतो. So electrical synapse is very narrow gap in between two neuron. Next, it is mechanical synapse. हा मेकॅनिकल सिनॅप्स आहे. या सिनॅप्समध्ये कोणत्याही टाईपचं केमिकल जे आहे ते सिक्रेट केलं जाणार नाही. आणि ॲक्च्युली या गॅपमध्ये किंवा या सिनॅप्समध्ये दोन न्यूरॉन जे आहेत ते एकमेकींच्या खूप क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात. सो इट इज मेकॅनिकल सिनॅप्स. नेक्स्ट, इट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिंग लिंक. इलेक्ट्रिकल कंडक्टिंग लिंक. इलेक्ट्रिकल कंडक्टिंग लिंक असते दोन न्यूरॉनच्या मध्ये आणि याच्यामध्ये डिस्टन्स जे आहे 3.8 नॅनोमीटर एवढा हा सिनॅप्स जो आहे तो प्रेझेंट असतो. सो दोन न्यूरॉनच्या मध्ये हा अतिशय नॅरो गॅप आहे ज्याचा डायमीटर अगदी 3.8 नॅनोमीटर एवढा कमी आहे. म्हणजे आपण केमिकल सिनॅप्स जर पाहिलं तर ते 20 to 30 नॅनोमीटरपर्यंत असतात. त्यापेक्षा इलेक्ट्रिकल सिनॅप्स जे आहेत ते खूप कमी आहेत. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं की हा जस्ट मेकॅनिकल सिनॅप्स आहे. सेल्स एकमेकींच्या खूप क्लोज कॉन्टॅक्टमध्ये, जास्त दोन सेलमध्ये डिस्टन्स नाही. त्यामुळे इम्पल्स जो आहे तो एका सेलकडून डायरेक्ट दुसऱ्या सेलकडे ट्रान्सफर होतो. त्या गॅपमध्ये कोणतंही केमिकल सिक्रेट करावं लागत नाही. सो इट इज मेकॅनिकल सिनॅप्स. नेक्स्ट, इट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिंग लिंक. इलेक्ट्रिकल कंडक्टिंग लिंक आहे. इलेक्ट्रिकली इम्पल्स ट्रान्सफर होतो. कुठलंही केमिकल जसं की ॲसिटिल कोलिन नावाचं केमिकल जे आहे ते केमिकल सिनॅप्समध्ये रिलीज केलं जातं. तर तसं कोणतंही केमिकल इथं रिलीज करावं लागत नाही. सो इट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिंग लिंक. नेक्स्ट, ट्रान्समिशन इज फास्टर. ट्रान्समिशन इज फास्टर. याच्यामधून इम्पल्सचं ट्रान्समिशन जे आहे ते फास्ट होतं ॲज कम्पेअर टू सेकंड टाईप ऑफ सिनॅप्स. दुसरा जो आपण सिनॅप्सचा टाईप पाहणार आहे त्याच्यामधून होणाऱ्या इम्पल्सच्या कंडक्शनपेक्षा इलेक्ट्रिकल सिनॅप्समधून जे कंडक्शन होतं हे फास्टर कंडक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, प्रेझेंट ॲट दोज प्लेसेस present at those places where impulse or where faster response is given. ज्या ठिकाणी फास्टर रिस्पॉन्स देण्याची गरज आहे, पर्टिक्युलरली रिफ्लेक्स ॲक्शन असतील तर ज्या ठिकाणी फास्ट रिस्पॉन्स देणं आपल्या लाईफची डेंजरमधून काढण्यासाठी क्विक डिसिजन घेणं जे गरजेचं असतात तर त्या ठिकाणी जे सिनॅप्स आहेत त्या न्यूरॉनमधले तर ते इलेक्ट्रिकल सिनॅप्स असतात. कारण याच्यामधून इम्पल्स खूप फास्ट ट्रान्समिट होतो. आणि हे जे सिनॅप्स आहेत हे बाय डायरेक्शनल और युनिडायरेक्शनल कोणत्याही टाईपचे असू शकतात. ओके, आता यातली प्रत्येक कन्सेप्ट आपण नीट समजून घेऊया. इलेक्ट्रिकल सिनॅप्स
त्यातलं फर्स्ट सांगितलं इट इज व्हेरी नॅरो गॅप इन बिटवीन टू न्यूरॉन. तर बघा सपोज ही जर फर्स्ट न्यूरॉन असेल, ओके, ही फर्स्ट न्यूरॉन असेल आणि ही जर दुसरी न्यूरॉन असेल, तर ह्या दोन न्यूरॉनच्या मध्ये हा जो गॅप आहे हा गॅप खूप नॅरो असतो. किती नॅरो की त्याचा डायमीटर 3.8 नॅनोमीटर इतकं कमी डिस्टन्स असतं. इन शॉर्ट त्यांना हे सांगायचं आहे की प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन एकमेकींच्या खूप क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतात, खूप जवळ असतात. नेक्स्ट हा मेकॅनिकल सिनॅप्स आहे. मेकॅनिकल का मुलांनो, एरवी काय होतं बघा, जेव्हा या टर्मिनलला इम्पल्स येतो तेव्हा हा जो एंड आहे त्याच्यामधून काही केमिकल ॲसिटिल कोलिनसारखं केमिकल जे आहे ते या गॅपमध्ये रिलीज केलं जातं. हे केमिकल नेक्स्ट न्यूरॉनच्या डेंड्राइटला बाइंड होतं आणि मग इम्पल्स या न्यूरॉनकडे येतो. आता हा जो इलेक्ट्रिकल सिनॅप्स आहे याच्यामध्ये असं कोणतंही केमिकल जे आहे ते सिक्रेट केलं जाणार नाही. मग केमिकल सिक्रेट नाही केलं जाणार तर मग या सेलचा इम्पल्स या सेलकडे कसा येणार, तर सिम्पली एका ॲक्झॉनमध्ये जसा इम्पल्स ॲक्झॉनच्या या एंडकडून या एंडकडे जसा इम्पल्स येतो तसाच इम्पल्स इथून या न्यूरॉनमध्ये जाणार आहे. तर बघा बाहेर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह, आणि आतमध्ये चार्ज असतो निगेटिव्ह. तर ह्या चार्ज जे आहेत, चार्ज पार्टिकल, चार्ज आयन जे आहेत यांची मुवमेंट करत इम्पल्स या टोकाकडून या टोकाकडे येणार आहे आणि इथून या न्यूरॉनमध्ये सुद्धा तसाच जाणार आहे. म्हणजे हे जे आयन्स आहेत ह्या सेलमधले काही आयन्स मॉलिक्यूल या सेलमध्ये मूव्ह करू शकतात. आपण इपिथेलियल टिश्यूमध्ये 3 टाईपचे जंक्शन शिकलो होतो, गॅप जंक्शन, अधेरिंग जंक्शन, टाईट जंक्शन. तर या ठिकाणी ह्या दोन याच्यामध्ये गॅप जंक्शन जे आहेत ते प्रेझेंट असतात आणि ते गॅप कनेक्शननुसार यांच्यामधून किंवा त्या गॅप कनेक्शनमुळे ह्याच्यामधले आयन्स इकडे एंटर करू शकतात. आणि जसं एका ॲक्झॉनवरती या टोकापासून या टोकापर्यंत जसा इम्पल्स आला सेम तसाच इम्पल्स या सेलमधून या सेलमध्ये एंटर करतो. ओके, सो इट इज इलेक्ट्रिकल कंडक्टिंग लिंक. त्यानंतर याच्यामधून इम्पल्सचं ट्रान्समिशन केमिकल सिनॅप्सपेक्षा फास्ट होतं. आणि हे जे जंक्शन्स आहेत किंवा हे जे सिनॅप्स आहेत हे सिनॅप्स कुठे प्रेझेंट असतात, तर त्या लोकेशनला असतात जिथं फास्ट रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे. नेक्स्ट हे बायडायरेक्शनल किंवा युनिडायरेक्शनल असतात. बायडायरेक्शनल आणि युनिडायरेक्शनल म्हणजे काय, तर जे सिनॅप्स युनिडायरेक्शनल आहेत त्याच्यामध्ये एकाच डायरेक्शनने इम्पल्स म्हणजे याच डायरेक्शनने जाऊ शकतो, रिटर्न या डायरेक्शनने इम्पल्स येऊ शकत नाही हे युनिडायरेक्शनलमध्ये. मात्र आता हे सिनॅप्स बायडायरेक्शनल आहेत म्हणजे इकडून इकडे पण इम्पल्स जाऊ शकतो आणि इकडून इकडे सुद्धा येऊ शकतो, दोन्ही डायरेक्शनने. सो हे बायडायरेक्शनल असू शकतात किंवा हे युनिडायरेक्शनल सुद्धा असू शकतात. सो सध्या इलेक्ट्रिकल सिनॅप्सचे जे पॉईंट मी सांगितले सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं इट इज व्हेरी नॅरो गॅप. सेकंड लक्षात ठेवा की त्याचा साईज 3.8 नॅनोमीटर एवढा असतो. याच्यामधून इम्पल्सचं कंडक्शन खूप फास्ट होतं. नेक्स्ट ही इलेक्ट्रिकल कंडक्टिंग लिंक आहे, कुठलंही केमिकल रिलीज केलं जाणार नाही. नेक्स्ट हे त्याच लोकेशनला प्रेझेंट असतात जिथं रिस्पॉन्स फास्ट देणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर हे जे गॅप आहेत हे बायडायरेक्शनल किंवा युनिडायरेक्शनल दोन्ही टाईपचे असू शकतात. सो आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय सिनॅप्टिक ट्रान्समिशन आणि नेक्स्ट इलेक्ट्रिकल सिनॅप्स. यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत व्हॉट इज मीन बाय केमिकल सिनॅप्स. सो ही इन्फॉर्मेशन सगळ्यांनी बुकमध्ये नोट करा. नेक्स्ट आहेत केमिकल सिनॅप्स. सो बघा ओके. सो नेक्स्ट आपण पाहणार आहोत केमिकल सिनॅप्स. सो केमिकल सिनॅप्ससुद्धा हे स्पेशलाइज जंक्शन आहेत दोन न्यूरॉनमधले, ज्याच्यामध्ये एका न्यूरॉनमधला इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनकडे सेंड करण्यासाठी केमिकलची मदत घेतली जाते किंवा ह्या गॅपमध्ये केमिकल जे आहे ते रिलीज केलं जातं. मग आता हे गॅप किंवा हा सिनॅप्स कसा आहे आणि याच्यामधून कसं काम केलं जातं हे आपण पाहतोय. सो नेक्स्ट इज केमिकल सिनॅप्स. सी इन केमिकल सिनॅप्स दीज आर दी स्पेशलाइज्ड जंक्शन. केमिकल सिनॅप जे आहेत हे स्पेशलाइज्ड जंक्शन आहेत ज्याच्यामधून
सेल जी आहे किंवा न्यूरल सिस्टीम जी आहे ती केमिकल सिग्नल दुसऱ्या न्यूरॉनकडे सेंड करते. सो दीज आर दी स्पेशलाइज्ड जंक्शन थ्रू विच न्यूरल सिस्टीम send chemical signal to next neuron or non-neural cell. सो केमिकल सिनॅप्स जो आहे हा स्पेशलाइज्ड जंक्शन आहे, ज्या जंक्शनमधून न्यूरल सिस्टीम जी आहे ती केमिकल सिग्नल सेंड करते, केमिकल सिग्नल पाठवते नेक्स्ट न्यूरॉनकडे किंवा दुसऱ्या नॉन न्यूरल सेलकडे. सो बघा या जंक्शनमधून सिग्नल जी सेंड करणारी आहे ती न्यूरल सिस्टीम आहे, ती सिग्नल सेंड करणार आहे. सिग्नल केमिकलच्या फॉर्ममध्ये सेंड केला जाणार आहे नेक्स्ट न्यूरॉनकडे किंवा नॉन न्यूरल सेल. म्हणजे कसं बघा, फॉर एक्झाम्पल हा जर एक्झॉनचा टर्मिनल असेल किंवा हा जर एक्झॉनचा एंड असेल तर हा एंड नंतर नेक्स्ट दुसरी न्यूरॉन स्टार्ट होईल. सो ज्याच्यामुळे याच्यामधला सिग्नल केमिकल सिग्नल जो या न्यूरॉननी रिलीज केलेला आहे या गॅपमध्ये तो नेक्स्ट न्यूरॉनकडे जाईल. किंवा कधी कधी असंही असतं की हे जे न्यूरॉन आहे नेक्स्ट मसल्स किंवा ग्लँडच्या कॉन्टॅक्टमध्ये. आता मसल्स किंवा ग्लँड ह्या म्हणजे काही न्यूरल सेल नसतात, मग मसल किंवा ग्लँडकडे सुद्धा हे केमिकल सिग्नल रिलीज केले जाऊ शकतात. सो नीट लक्षात घ्या, केमिकल सिनॅप्स जो आहे तो सिनॅप्स एकतर दोन न्यूरॉनमध्ये असतो, एक न्यूरॉन आणि त्यानंतरची दुसरी, पहिली प्री सिनॅप्टिक न्यूरॉन, दुसरी पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, दोन न्यूरॉनमधला गॅप असेल किंवा न्यूरॉन आणि दुसरी नॉन न्यूरल सेल. मग नॉन न्यूरल सेल म्हणजे कुठली येते, एकतर ग्लँड म्हणजे कुठली गोष्ट सिक्रेट करणारे किंवा मसल्स. सो मसल्स किंवा ग्लँड जे आहेत ते नेक्स्ट येतात आणि यांच्यामधला जो काही गॅप आहे या गॅपला आपण हा केमिकल सिनॅप्स म्हणतोय. आणि केमिकल सिनॅप्स म्हणण्याचं कारण काय, कारण इथं केमिकल जे आहे ते रिलीज केलं जातं. सो वन्स अगेन आय रिपीट द सेंटेन्स, दीज आर दी स्पेशलाइज्ड जंक्शन थ्रू विच न्यूरल सिस्टीम सेंड केमिकल सिग्नल. हे स्पेशलाइज्ड जंक्शन आहेत ज्याच्यामधून न्यूरल सिस्टीम, नर्वस सिस्टीम केमिकल सिग्नल जो आहे तो सेंड करणार आहे. आणि कोणाकडे सेंड करणार आहे, तर एका न्यूरॉनमधून दुसऱ्या न्यूरॉनकडे किंवा एका न्यूरॉनकडून दुसरी नॉन न्यूरल सेल. नॉन न्यूरल सेल म्हणजे एकतर ग्लँड असेल किंवा मसल्स असतील तर त्यांच्याकडे हा केमिकल सिग्नल जो आहे तो रिलीज केला जाईल. यानंतर नेक्स्ट बघा, सिनॅप्टिक गॅप. सिनॅप्टिक गॅप इज लार्जर. हा जो गॅप आहे तो लार्जर असतो. म्हणजे याआधी आपण इलेक्ट्रिकल सिनॅप्स पाहिला तर त्या ठिकाणी सांगितलं होतं की तो जो गॅप आहे तो खूप नॅरो असतो आणि त्याचा साईज सांगितलं 3.8 नॅनोमीटर. तसं या ठिकाणी बघा, हा जो सिनॅप्टिक गॅप आहे हा लार्जर साईजचा असतो, जवळपास 20 to 40 नॅनोमीटर एवढा असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा जो सिनॅप्स आहे याच्यामध्ये न्यूरोमस्क्युलर जंक्शन, न्यूरोमस्क्युलर जंक्शन कशाला म्हणायचं, तर बघा जंक्शन बिटवीन मोटर न्यूरॉन अँड मसल सेल. येस, हे समजून घेण्याआधी मोटर न्यूरॉन, तुम्ही 3 टाईपच्या न्यूरॉन याआधीही स्टडी केलेल्या आहेत, सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन आणि असोसिएशन न्यूरॉन. मोटर न्यूरॉन म्हणजे काय, तर जी इम्पल्स सेन्स ऑर्गनकडून ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डकडे नेते तिला आपण सेन्सरी न्यूरॉन म्हणतो. सो सेन्स ऑर्गन टू सेंट्रल नर्वस सिस्टीम. जी मोटर न्यूरॉन असते हिचं काम आहे सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून इम्पल्स इफेक्टर ऑर्गनकडे आणणं. इफेक्टर म्हणजे काय, जे ॲक्च्युली काम करणार आहेत. मग आता कधीही बघा, जेव्हा नर्वस सिस्टीमचं एखादा डिसिजन आलेलं आहे तर त्याच्यामध्ये एकतर एखाद्या बॉडी पार्टची मूवमेंट करायची असेल तर मसलची रिक्वायरमेंट आहे किंवा एखादी ग्लँड कोणता ना कोणता सबस्टन्स सिक्रेट करेल, सो त्या ठिकाणी ग्लँडची गरज असेल. सो ह्या ज्या मोटर न्यूरॉन आहेत
जो इम्पल्स कुठून आणतायत, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून इफेक्टर ऑर्गनकडे आणतायत. तर या ठिकाणी आपला इफेक्टर ऑर्गन म्हणजे मसल्स किंवा ग्लँड असणार आहेत. तर न्यूरो मस्क्युलर जंक्शन म्हणजे काय, तर न्यूरो म्हणजे न्यूरॉन नर्व सेल आणि मस्क्युलर म्हणजे मसल. तर न्यूरॉन आणि मसल यांच्यामधला, आता नक्कीच मसलकडे आली आहे म्हणजे ती न्यूरॉन कोणती असेल, मोटर न्यूरॉन असेल. ओके, तर त्या मोटर न्यूरॉनमधला आणि मसल्समधला जो काही सिनॅप्स आहे, जो काही गॅप आहे, त्याला आपण काय म्हणतोय, न्यूरो मस्क्युलर जंक्शन. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. सो पुन्हा एकदा सांगते, केमिकल सिनॅप्स हे स्पेशलाइज्ड जंक्शन आहेत, ज्या जंक्शनमधून आपली नर्वस सिस्टीम केमिकल सिग्नल पाठवते. हा पहिला मुद्दा, कसला सिग्नल पाठवते, केमिकल सिग्नल. केमिकल सिग्नल म्हणजे कोणतं ना कोणतं केमिकल, जसं की इथं ॲसिटिल कोलिन सिक्रेट केलं जातं. सेकंड, हा सिग्नल पाठवते कोणाकडे, एकतर एक न्यूरॉन दुसऱ्या न्यूरॉनकडे किंवा न्यूरॉन मसल किंवा ग्लँडकडे पाठवते. सेकंड थिंग, हा जो सिनॅप्स आहे, केमिकल सिनॅप्स जो आहे, हा ॲज कम्पेअर्ड टू इलेक्ट्रिकल सिनॅप्स लार्ज असतो आणि त्याचा साईज जवळपास 20 to 40 नॅनोमीटर एवढा असतो. नेक्स्ट थिंग, न्यूरो मस्क्युलर जंक्शन म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, तर यांच्या नेममध्येच आहे, न्यूरो म्हणजे न्यूरॉन आणि मस्क्युलर फॉर मसल. मसल आणि न्यूरॉन यांच्यामधल्या जंक्शनला आपण काय म्हणणार आहोत, न्यूरो मस्क्युलर जंक्शन. आणि पर्टिक्युलरली इथं कोणती न्यूरॉन सांगायची आहे, मोटर न्यूरॉन. मुलांनो नीट लक्षात घ्या, दोन टाईपच्या न्यूरॉन, सेन्सरी न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉन. या ठिकाणी सेन्सरी न्यूरॉन असेल का, असणार नाही. सेन्सरी न्यूरॉन कुठे असते, सेन्स ऑर्गन, स्किन, आयज, नोज, इयर, टंग या ठिकाणी. त्या सेन्स ऑर्गनकडून इम्पल्सेस ती ब्रेनकडे नेणार आहे आणि ब्रेनकडून इम्पल्सेस आणणारी जी असते तिला आपण काय म्हणतो, मोटर न्यूरॉन. सो मोटर न्यूरॉन आहे जी ब्रेन किंवा स्पायनल कॉर्डकडून इम्पल्स आपल्या मसल्सकडे आणेल. सो मसलच्या कॉन्टॅक्टमध्ये जी न्यूरॉन येते ती कोणती असते, मोटर न्यूरॉन असते. तिच्यामध्ये आणि मसलमध्ये जो गॅप आहे त्याला काय म्हणतो आपण, न्यूरो मस्क्युलर जंक्शन असं म्हणतो. यानंतर नेक्स्ट काय बघा, हा जो केमिकल सिनॅप्स आहे याचे 3 कंपोनंट असतात. सो बघा, सो देअर आर 3 कंपोनंट्स. कंपोनंट्स ऑफ सिनॅप्स. सिनॅप्सचे 3 कंपोनंट जे आहेत ते आपल्याला पाहिजेत आणि या 3 कंपोनंटमधून, या 3 ह्याच्यामधून इम्पल्स जो आहे तो कसा कंडक्ट केला जातो तेही आपण पाहणार आहोत. सो बघा, देर आर 3 कंपोनंट ऑफ सिनॅप्स. याच्यामध्ये फर्स्ट जो कंपोनंट आहे त्याला म्हटलं जातं प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन और प्री सिनॅप्टिक टर्मिनल. त्यानंतर सेकंड जो कंपोनंट आहे तो आहे सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ओके, आणि थर्ड जो कंपोनंट आहे तो आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. सो सिनॅप्स जो आहे या टाईपचा, तर या सिनॅप्समध्ये आपल्याला 3 कंपोनंट पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये फर्स्ट कंपोनंट तुम्हाला सांगितला ते म्हणजे प्री सिनॅप्टिक टर्मिनल किंवा एक्झॉन टर्मिनल आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला सांगितला सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि त्यानंतर नेक्स्ट सांगितला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. तर या ठिकाणी बघा, जर ही पहिली न्यूरॉन असेल तर त्याचा हा टर्मिनल आहे, हा एंड आहे. तर हा पहिला पार्ट झाला प्री सिनॅप्टिक टर्मिनल. हा सिनॅप्स आहे, याच्यामधला पहिला कंपोनंट मी सांगितला तुम्हाला प्री सिनॅप्टिक टर्मिनल, हा टर्मिनल. त्यानंतर यांच्यामध्ये हा जो गॅप आहे, हा गॅप म्हणजे सिनॅप्टिक क्लेफ्ट असतो तो सिनॅप्स आहे. त्यानंतरचं हे जे नेक्स्ट मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनला म्हटलं जातं सिनॅप्टिक मेम्ब्रेन. आणि लास्ट पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे काय, तर ही जी इथून पुढे दुसरी न्यूरॉन असणार आहे तिला म्हटलं जातं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. सो या सिनॅप्सचे मी 3 कंपोनंट सांगितले. प्री सिनॅप्टिक टर्मिनल, हा प्री सिनॅप्टिक टर्मिनल आहे. त्यानंतर हे आहे सिनॅप्टिक मेम्ब्रेन. ओके, हे सिनॅप्टिक मेम्ब्रेन. आणि दुसरं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, इथून पुढे जी न्यूरॉन असणार आहे ते असणार आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आता या
जंक्शनमधून या केमिकल सिनॅप्समधून इम्पल्स कसा कंडक्ट होतो तर ते आपण पाहतोय. सो नेक्स्ट बघा इम्पल्सचं कंडक्शन. तर सगळ्यात फर्स्ट इम्पल्स जो आहे तो कुठे येतो, सो फर्स्ट इम्पल्स ट्रॅव्हल थ्रू ॲक्झॉन. ओके, सो हा जो प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे याचा इकडे जो ॲक्झॉन असेल तर त्या ॲक्झॉनमधून इम्पल्स ट्रॅव्हल करत येईल. ॲक्झॉनमधून ट्रॅव्हल करत आल्यानंतर फायनली तो कुठे येईल तर हा जो ॲक्झॉनचा टर्मिनल आहे या टर्मिनलकडे येईल. सो इम्पल्स विल ट्रॅव्हल थ्रू द ॲक्झॉन नेक्स्ट टुवर्ड्स दी ॲक्झॉन टर्मिनल. तर तो ॲक्झॉन टर्मिनलकडे येईल. ॲक्झॉन टर्मिनलकडे आल्यानंतर नेक्स्ट बघा प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन or axon have synaptic knob at the end. बघा ही जी प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन किंवा हा जो ॲक्झॉन आहे त्याच्या एंडला हा जो प्रेझेंट आहे बल्ब लाईक स्ट्रक्चर तर याला सिनॅप्टिक नॉब असं म्हटलं जातं. तर प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन किंवा प्रीसिनॅप्टिक ॲक्झॉन जो आहे त्याच्या एंडला हा सिनॅप्टिक नॉब जो आहे तो प्रेझेंट असतो. आता हा जो सिनॅप्टिक नॉब आहे त्याच्या आतमध्ये काय असतात तर मेम्ब्रॅनस सॅक अँड these membranous sac are called as synaptic vesicle. These membranous sac are called as synaptic vesicle. आणि हे जे सिनॅप्टिक व्हेसिकल आहे हे न्यूरोट्रान्समीटरनी भरलेले असतात. सो सिनॅप्टिक व्हेसिकल हॅव न्यूरो ट्रान्समीटर. ओके, तर बघा आपण हे तीन कंपोनंट हेच डिटेल पाहतोय. प्रीसिनॅप्टिक टर्मिनल तो नॉब, सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन याच्यामधून इम्पल्सचं कंडक्शन कसं होतंय हे आपण पाहतोय. तर याच्यामध्ये फर्स्ट मी तुम्हाला सांगितलं की प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन जो आहे तर त्या न्यूरॉनच्या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनचा जो ॲक्झॉन आहे त्याच्यामधून इम्पल्स ट्रॅव्हल करतो आणि फायनली या टर्मिनलला येतो. या टर्मिनलला आल्यानंतर आता पुढे काय प्रोसेस होणार आहेत तर हा जो टर्मिनल आहे ह्यालाच काय म्हटलं जातं सिनॅप्टिक नॉब असं म्हटलं जातं. ह्या सिनॅप्टिक नॉबच्या आतमध्ये हे जे येलो कलरचे व्हेसिकल दाखवलेले आहेत तर या व्हेसिकलना किंवा या मेम्ब्रॅनस सॅक आहेत ज्याच्या बाजूला हे मेम्ब्रेन आहे तर ह्या मेम्ब्रॅनस सॅकना काय म्हटलं जातं सिनॅप्टिक व्हेसिकल. त्या ठिकाणी दिलेलं आहे सिनॅप्टिक व्हेसिकल. मग आता हे जे सिनॅप्टिक व्हेसिकल आहे त्याच्या आतमध्ये न्यूरोट्रान्समीटर म्हणजे केमिकल असतं लाईक ॲसिटिल कोलिन नावाचं केमिकल या व्हेसिकलच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. हे केमिकल जेव्हा या सिनॅप्समध्ये या गॅपमध्ये रिलीज केलं जाईल आणि तिथून जेव्हा यांना बाइंड होईल नेक्स्ट न्यूरॉनला जेव्हा बाइंड होईल तेव्हा इम्पल्स या न्यूरॉनकडून या न्यूरॉनकडे येईल. मात्र हे केमिकल गॅपमध्ये रिलीज कधी होणार तर नेक्स्ट बघा इथपर्यंत कळलं का बघा ॲक्झॉनचा जो टर्मिनल आहे त्याला काय म्हणायचं सिनॅप्टिक नॉब. ह्या नॉबच्या आतमध्ये ज्या मेम्ब्रॅनस सॅक आहेत त्यांना काय म्हणायचं सिनॅप्टिक व्हेसिकल. सिनॅप्टिक व्हेसिकलच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे तर न्यूरो ट्रान्समीटर. नेक्स्ट बघा हा जो न्यूरो ट्रान्समीटर आहे ओके सो इम्पल्स रिचेस सिनॅप्टिक नॉब. सिनॅप्टिक नॉबला जेव्हा इम्पल्स जो आहे तो येतो त्यावेळी कॅल्शियम चॅनल ओपन होतात. ओके, आता या ठिकाणी बघा व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल असं लेबल दिलं आहे. तर हे जे येलो कलरचे जे चॅनल आहेत या चॅनलला म्हटलं जातं व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल. आता व्होल्टेज गेटेड लिगॅंड गेटेड असे वेगवेगळे चॅनल्स असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट चॅनल म्हणजे ज्याच्यामधून काही स्मॉल मॉलिक्यूल आत एंटर करणार आहेत किंवा बाहेर येणार आहेत त्या चॅनलमधून
आत जाणार आहेत किंवा बाहेर जाणार आहेत तर त्यांना आपण चॅनल्स म्हणतो, वे म्हणतो, ज्याच्यामधून आयन्स आत बाहेर जाऊ शकतात. सेकंड थिंग, वेगवेगळे गेटेड, लिगॅन्ड गेटेड म्हणजे त्याला स्पेसिफिक केमिकल बाइंड झालं तरच तो ओपन होणार. गेटेड आधी तो बंद आहे, त्याला रिक्वायर्ड जे केमिकल आहे ते जेव्हा बाइंड होईल तेव्हा तो चॅनल ओपन होईल. दुसरी गोष्ट व्होल्टेज गेटेड, हे जे व्होल्टेज गेटेड चॅनल आहे जेव्हा तिथं व्होल्टेज चेंज होईल त्याच वेळी हा चॅनल जो आहे तो ओपन होईल, तोपर्यंत ओपन होत नाही. तो सगळ्यांच्या लक्षात आलं. तर हा जो कॅल्शियम चॅनल आहे तो कसा आहे, व्होल्टेज गेटेड. व्होल्टेज बाहेर पॉझिटिव्ह चार्ज, आतमध्ये निगेटिव्ह चार्ज. एक्झॉनमध्ये आपण पाहिलं जेव्हा इम्पल्स ट्रॅव्हल करत इथं येतो तेव्हा इथलं व्होल्टेज चेंज होतं आणि त्यानुसार जो व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल आहे तो ओपन होतो. तर व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल जो आहे तो ओपन झाला तर काय होईल, कॅल्शियम डिफ्युजेस इनवर्ड. बाहेर जे कॅल्शियम आहे ते कॅल्शियम आयन आतमध्ये एंटर करतात, या टर्मिनलच्या आतमध्ये एंट्री करायला सुरुवात करतात. सो एवढा वेळ हा कॅल्शियम चॅनल ओपन होता का, नव्हता. ओपन कधी झाला, कसला चॅनल आहे तो, व्होल्टेज गेटेड चॅनल आहे. तो कधी ओपन झाला, जेव्हा इम्पल्स ट्रॅव्हल करत या एंडपर्यंत आला, व्होल्टेज चेंज झालं तेव्हा व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल ओपन झाला. ओपन झाला की त्या चॅनलमधून बाहेरचे कॅल्शियम आयन कुठे आले, त्या एंडच्या आतमध्ये, त्या नॉबच्या आतमध्ये कॅल्शियम आयन एंटर झाले. आतमध्ये कॅल्शियम आयन एंटर झाल्यानंतर नेक्स्ट काय होणार आहे बघा, ड्यू टू दिस कॅल्शियम आयन सिनॅप्टिक व्हेसिकल फ्यूज with cell membrane, fuse with cell membrane of presynaptic neuron. ओके, तर ही जी प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन आहे तिच्या मेम्ब्रेनला हे जे सिनॅप्टिक व्हेसिकल आहेत ते फ्यूज होतात. म्हणजे आधी हे व्हेसिकल आतमध्ये प्रेझेंट आहेत, नंतर ते इथं मेम्ब्रेनला येऊन फ्यूज होतील आणि फ्यूज झाल्यानंतर त्याच्यामधलं जे काही केमिकल आहे ते सगळं बाहेर रिलीज केलं जाईल. काय काय इव्हेंट झाले लक्षात आले का बघा. आपण जो केमिकल सिनॅप्स स्टडी करतोय हा इलेक्ट्रिकल सिनॅप्सपेक्षा कसा असतो, लार्जर असतो. त्याचा साईज 20 to 40 नॅनोमीटर एवढा असतो. त्यानंतर या सिनॅप्समधून इम्पल्स कसा सेंड केला जातो, तर केमिकल मेथडनी किंवा केमिकलच्या मदतीनं सेंड केला जातो. मग आता हे जे सिनॅप्स आहेत याचे 3 कंपोनंट आहेत. त्यात पहिला सांगितला प्रीसिनॅप्टिक टर्मिनल, त्यानंतर नेक्स्ट सांगितला सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि शेवटचा सांगितला पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. मग आता इम्पल्स कसा ट्रॅव्हल होतोय, तर सगळ्यात पहिल्यांदा या एक्झॉनच्या लेंथमधून इम्पल्स ट्रॅव्हल होईल आणि एक्झॉनच्या एंडकडे येईल. एक्झॉनच्या एंडला इम्पल्स आला की काय होईल, त्या ठिकाणी असणारे जे व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल आहेत ते ओपन होतील. व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल ओपन झाले की बाहेरचा कॅल्शियम आयन आतमध्ये येईल, या नॉबच्या आतमध्ये कॅल्शियम आयन आला की हे जे आपण आधीच पाहिलेले हे जे व्हेसिकल्स आहेत सिनॅप्टिक व्हेसिकल जे आधी आत होते ते आता ह्या मेम्ब्रेनला येऊन फ्यूज होतील आणि ते व्हेसिकल या मेम्ब्रेनला जेव्हा फ्यूज होतात तेव्हा त्याच्यामधलं जे काही केमिकल आहे ॲसिटिल कोलिन ज्याला आपण न्यूरोट्रान्समीटर म्हणतोय, तर ते केमिकल या गॅपमध्ये रिलीज केलं जाईल. सो सिनॅप्टिक व्हेसिकल फ्यूज विथ द सेल मेम्ब्रेन अँड रिलीजेस न्यूरोट्रान्समीटर. त्या गॅपमध्ये काय रिलीज झाला, न्यूरोट्रान्समीटर जो आहे तो रिलीज झाला बाय एक्झोसायटोसिस. एक्झोसायटोसिसच्या प्रोसेसने त्या गॅपमध्ये केमिकल रिलीज झालं. नाव न्यूरोट्रान्समीटर बाइंड टू न्यूरोट्रान्समीटर बाइंड टू रिसेप्टर ऑन पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. बघा इथं रिलीज झालेलं जे केमिकल आहे हे केमिकल कुठे बाइंड होईल, तर आता हे जे नेक्स्ट आहे व्हाईट हे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन इथे स्टार्ट झाला
हा जो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आहेत याच्यावरती लिगॅंड गेटेड चॅनल्स आहेत. तर या लिगॅंड गेटेड चॅनल्सना हे जे केमिकल आहे कुठलं आपलं हे जे न्यूरो ट्रान्समीटर आहे त्यासाठी इथे रिसेप्टार्स असतात आणि त्या रिसेप्टारवरती तो जो रिलीज झालेला केमिकल तो जो न्यूरो ट्रान्समीटर आहे तो तिथे जाऊन बाइंड होतो. आता या लिगॅंड गेटेड चॅनलला जेव्हा हा न्यूरो ट्रान्समीटर बाइंड होतो तेव्हा हा चॅनल काय होतो ओपन होतो. आधी बघा क्लोज होता त्याला कोण बाइंड झालं न्यूरो ट्रान्समीटर ॲसिटिल कोलिन बाइंड झालं आणि हे बाइंड झालं की हा चॅनल काय झाला ओपन झाला. ओके आता चॅनल ओपन झाला की बाहेर असणारे जे Na+ आयन आहेत ते आता आतमध्ये एंटर करणार आहेत ह्या न्यूरॉनच्या आतमध्ये येणार आहेत. ओके आणि आता Na+ आयन आले म्हणजेच तिथं काय आला इम्पल्स आला. ओके सो यावेळी एका न्यूरॉनमधला इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनमध्ये आला. सगळ्यांना हे इम्पल्सचं ट्रान्समिशन कळलं का बघा. सो केमिकल सिनॅप्स जो आहे त्या केमिकल सिनॅप्समध्ये इम्पल्स कसा ट्रॅव्हल करतो त्याचा सिक्वेन्स नीट लक्षात घ्या. फर्स्ट इम्पल्स ॲक्झॉनमधून ट्रॅव्हल करतो, ॲक्झॉन टर्मिनलकडे येतो. ॲक्झॉन टर्मिनलच्या आतमध्ये ते जे नॉब आहे त्याच्या आतमध्ये सिनॅप्टिक व्हेसिकल असतात ज्याच्यामध्ये न्यूरो ट्रान्समीटर आहे. जेव्हा इथं इम्पल्स येतो तेव्हा व्होल्टेज गेटेड कॅल्शियम चॅनल जे आहेत ते ओपन होतात. हे कॅल्शियम चॅनल ओपन झाले की बाहेरचा कॅल्शियम आयन या नॉबच्या आत एंटर करतो. कॅल्शियम आयन आत आला की हे जे न्यूरो ट्रान्समीटर असणारे व्हेसिकल जे आहेत ह्या मेम्ब्रेनला फ्यूज होतात आणि ते न्यूरो ट्रान्समीटर ह्या सिनॅप्समध्ये रिलीज केलं जातं. नेक्स्ट हे न्यूरो ट्रान्समीटर पुढचा जो न्यूरॉन आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन जो आहे त्याच्यावरती लिगॅंड गेटेड चॅनल जे आहेत त्याच्यावरती हा न्यूरो ट्रान्समीटर बाइंड होतो. बाइंड झाल्यानंतर तो लिगॅंड गेटेड चॅनल ओपन होतो. हा व्होल्टेज गेटेड चॅनल कधी ओपन झाला जेव्हा इथलं व्होल्टेज चेंज झालं आणि लिगॅंड गेटेड चॅनल कधी ओपन झाला जेव्हा याला न्यूरो ट्रान्समीटर बाइंड झाला. हा चॅनल ओपन झाला की आतमध्ये कोण येणार आहे बाहेरचे Na+ आतमध्ये येणार आहेत म्हणजेच तिथं इम्पल्स जो आहे तो एंटर झाला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं रिलीज झालेलं केमिकल सिनॅप्समध्ये रिलीज झालेलं केमिकल जर कंटिन्यू त्या सिनॅप्समध्ये राहिलं तर काय होईल इम्पल्स कंटिन्यू सेंड होत राहील. ओके सो आपल्याला हे स्टॉप करायचं तो इम्पल्स एकदा इकडून इकडे गेला की ते पुन्हा स्टॉप झालं पाहिजे. मग ही कॅव्हिटी जी आहे ती पुन्हा रिकामी करणं गरजेचं आहे. आधी कशाने भरली आहे केमिकलने ॲसिटिल कोलिनने ती भरलेली आहे. ते ॲसिटिल कोलिन तिथून काढलं पाहिजे तरच नेक्स्ट इम्पल्स पुन्हा इथे येऊ शकतो. मग आधीचा ॲसिटिल कोलिन या गॅपमधून कसं रिमूव्ह करायचं तर बघा कोलिन इस्टरेज नावाचं एन्झाईम जे आहे ते या ठिकाणी रिलीज केलं जातं आणि हे जे कोलिन इस्टरेज आहे ते त्या ॲसिटिल कोलिनला डिस्ट्रक्ट करतं डिनेचर करतं आणि तिथून रिमूव्ह करतं. ओके सो यावेळी न्यूरो ट्रान्समीटर जो आहे तो डिस्ट्रॉय होतो आणि तो सिनॅप्स जो आहे तो पुन्हा एकदा रिकामा होतो. पुन्हा नेक्स्ट इम्पल्स जो आहे तो त्या ठिकाणी येऊ शकतो. सो दिस इज अबाउट दी केमिकल सिनॅप्स. सो आय होप तुम्हाला हा केमिकल सिनॅप्स कळला असेल. तर आपण दोन टाईपचे सिनॅप्स पाहिले इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि केमिकल सिनॅप्स. फायनली जर तुम्ही डिस्टिंग्विशिंग फॉर्ममध्ये या दोन्हींना पाहिलं तर तुम्ही काय काय डिफरन्सेस सांगू शकता. फर्स्ट इलेक्ट्रिकल सिनॅप जे आहेत ते खूप नॅरो असतात आणि साईज 3.8 नॅनोमीटरपर्यंत. हेच जर केमिकल सिनॅप्स आपण पाहिलं तर ते लार्जर आहेत जवळपास 20 to 40 नॅनोमीटर एवढा त्यांचा साईज असतो. त्यानंतर नेक्स्ट बघा इलेक्ट्रिकल सिनॅप्समध्ये कोणतंही केमिकल रिलीज केलं जात नाही. डायरेक्ट एका ह्याच्यामधला इम्पल्स एका न्यूरॉनमधला इम्पल्स दुसऱ्या न्यूरॉनमध्ये ते जे Na+ आयन या वेणीकडे आले ते डायरेक्ट एका ह्याच्यामधले आयन दुसऱ्या न्यूरॉनमध्ये डायरेक्ट सेंड केले जातात आणि त्यासाठी इथं गॅप जंक्शन असतात. हेच आपण केमिकल सिनॅप्समध्ये पाहिलं की त्या सिनॅप्समध्ये केमिकल जे ॲसिटिल कोलिनसारखं केमिकल रिलीज केलं जातं. नेक्स्ट इलेक्ट्रिकल सिनॅप्स फास्ट असतात एकदम फास्ट इम्पल्स ट्रान्सफर होतो. तर केमिकल सिनॅप जे आहेत ते कंपॅरेटिव्हली त्यापेक्षा स्लो असतात. सो यावेळी या दोन्हीमधला डिफरन्स जो आहे तो व्यवस्थित लक्षात घ्या. याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो. शिवाय हे सिनॅप जर तुम्हाला समजले तर तुमच्या लक्षात येणार आहे की याच्यामधून इम्पल्स कसा ट्रॅव्हल होतो. सो या पॉईंटबरोबरच आपले हे दोन्ही सिनॅप जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये ॲक्झॉनमधून इम्पल्स कसा ट्रॅव्हल होतो हे आपण स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.